आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राष्ट्रवादीच्या विधान परिषदेमध्ये आमदार अपात्रतेवर आज सुनावणी। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंसमोर सुनावणी होणार। पुण्यामध्ये तानाजी सावंतांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले। वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांकडून कात्रज चौकामध्ये बॅनरबाजी। रत्नागिरीच्या दापोलीमधल्या अनधिकृत साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये 18 मार्चला पुन्हा सुनावणी। मुंबई हायकोर्ट रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देणार, तर पाडकामाचा ॲक्शन प्लॅन मागवणार। महाराष्ट्रामध्ये तापमानामध्ये मोठी वाढ, मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये 4 दिवस ढगाळ वातावरण राहणार। पेट्रोल डिझेल 2 रुपयांनी स्वस्त, आज 6 वाजल्यापासून नवीन दर लागू। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठी घोषणा। एअर इंडियाची इमारत राज्य सरकारच्या मालकीची होणार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हस्तांतराला मान्यता। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन 3 तासांचा ब्लॉक। वसई रोड आणि वैतरणा स्थानकादरम्यान जलद मार्गांवर दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। रात्री 1:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। राज्यामधील 7,500 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबवण्याचा निर्णय। शाळांमध्ये आठवड्यातून नियमित तासांव्यतिरिक्त 3 तास निसर्गाच्या सानिध्यात पर्यावरण शिक्षणाचे धडे दिले जाणार।